आपल्याला रेखा बैजल स्वतः येणार होती, पण ती काही येऊ शकत नाही आहे तिच्या तब्येतीच्या कारणामुळे. म्हणून तिने गोष्ट पाठवून दिली आणि ती गोष्ट आपल्यासाठी वेदवती कोगेकर वाचून दाखवत आहेत. आपल्याला ती कथा वाचायला त्या येत आहेत. आणि त्या गोष्टीचं एक वैशिष्ट्य असं आहे, ही जी गोष्ट आहे ही साधारण एका डोळ्याच्या ऑपरेशन संबंधी गोष्ट आहे. डोळ्याच्या ऑपरेशनच्या संदर्भामध्ये एक कायदा असा आहे की जिवंत माणसाचा डोळा किंवा कॉर्निया कुठल्याही दुसऱ्या पेशंटला देता येत नाही असा कायदा आहे. पण या गोष्टीमध्ये थोडीशी त्याची सवलत घेतलेली आहे म्हणजे लेखकांनी. आणि त्या गोष्टीचा आपण तेवढ्याच गोष्टीचा विचार करा की त्यातल्या भावनेचा संबंधी ही सवलत घेतली आहे. हे प्रत्यक्षामध्ये कायद्याने वेगळं असू शकतं. तर त्यामुळे आपण त्या गोष्टीचा फारसा चिकित्सक हे न करता विचार न करता त्या भावनेचा विचार करावा अशी रेखा बैजलनी मला सूचना दिली आहे की ती थोडीशी वेगळ्या अँगलने आहे. नेत्रदान, नेत्रदानची एक वेगळी बाजू यामध्ये दाखवलेली आहे. कथेचं नाव आहे अपूर्व. ऑपरेशन थिएटरमधले दिवे अगदी कमी करण्यात आले होते. अपूर्वच्या भोवती 2 डॉक्टर, नर्सेस उभ्या होत्या. अपूर्वच्या डोळ्यावरची पट्टी आत्ता सोडायची होती. त्याची आई वंदना समोर उभी होती. आपले ओठ हाताच्या मुठी गच्च दाबून, त्याचबरोबर तिनं प्रकाशचा आधारही घेतला होता. खरंच अतिशय अवघड वेळ होती ती. कानात आणि मनात डॉक्टरांचे शब्द घुमत होते. मिसेस दुबे, आमच्याकडून या केसमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे बरं, पण ॲक्सिडेंटमध्ये कॉर्निया एवढा खराब झाला होता की तो पुन्हा पाहू शकेल की नाही याविषयी आम्ही तुम्हाला काहीही खात्री देऊ शकत नाही. तुम्हाला खोटा दिलासा देण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपल्या सर्वांना लगेचच वस्तुस्थितीला सामोरं जायचं आहे. असहाय्य अपूर्व समोरच खुर्चीत बसलेला होता. काही क्षणात डोळ्यावरची पट्टी निघणार होती आणि त्यानंतर वंदनाच्या अंगात कापरं भरलं होतं. हो, माझ्या या युल्याशा कोकराला पुन्हा हे विश्व दिसू शकेल का? पाहू शकेल का तो? मला पाहू शकेल का? हे रंगीबेरंगी जग, त्याची चित्र, त्याचा अभ्यास, हे सर्व पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल का हो? एक काय अनेक प्रश्न डोळ्यासमोर नाचत होते. नुकतीच स्कॉलरशिपची परीक्षा झाली होती. पास झाला होता आणि 2-4 दिवसातच हा जीवन बदलवून टाकणारा अपघात झाला होता. कारला बसलेली एक लहानशी धडक, केवळ समोरची एक काचच फुटली होती, पण तिचे तुकडे फ्रंट सीटवर बसलेल्या अपूर्वच्या डोळ्यात गेले. हो, तिला ते दृश्य आणि ती घटना विसरायची होती. तिच्या जीवाचे पाणी झालं होतं. ती अपूर्वची किंकाळी तिला विसरायची होती. पण काळोखाच्या सागरात अपूर्व जर बुडाला तर हे विसरणं शक्य होतं का? नक्कीच नाही. तिच्या कापणाऱ्या कायेला प्रकाशनं घट्ट धरून ठेवलं होतं. त्याचे पण हात घामेजले होते. हो वंदना, हे बघ, कुठल्याही परिणामाला समोर जायचं आहे. मन घट्ट करावं लागेल तुला. काहीही वाईट घडलं
तर सर्वात जास्त धक्का अपूर्वला बसणार आहे. आपण दोघांनी त्याला सांभाळायचं आहे ना, हो ना? जर जर त्याला दिसलं नाही तर प्लीज वंदना, वंदना, त्याला धीर द्यायला हवा. आपण मन घट्ट करायला हवं. खरं तर ती रडत होती, पण मूकपणाने रडत होती. आई, बोल बेटा. आपण रडतोय हे त्याला कळू नये एवढ्या संयमाने ती बोलली. तू जवळ आहेस ना गो? हो रे राजा. त्याच्याजवळ जात उत्कटतेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या हातावर ओठ ठेवले. आई, तू रडतेस? नाही रे बेटा. हो, तू रडत आहेस. तुझे ओठ का कापतायत मग? डॉक्टरही त्यांचे ते बोलणं ऐकून अस्वस्थ झाले होते. मिसेस दुबे, प्लीज प्लीज तुम्ही आता बाजूला व्हा बरं. आई, तू माझ्यासमोर उभी राहा बरं का. मी तुला प्रथम बघणार आहे, प्रथम तुलाच बघणार आहे. ती लटपटत्या पायानी उभी राहिली. डॉक्टर हळूहळू पट्टी सोडत होते. नर्स, लाईट आणखीन डिम करा बरं. आता अगदी मंद प्रकाश खोलीमध्ये होता. पट्टी सोडली. हे बघ अपूर्व, आता ना हळूहळू डोळे उघड बरं आणि बघ. अपूर्वने हळूहळू डोळे उघडले. आधार नसलेले पक्षी जसे नुसते भिरभिरतात ना, तसे त्याचे डोळे कुठेतरी भिरभिरले, कुठेही न स्थिरावता. आई, आई, तू कुठं आहेस? तो घाबरून ओरडला. मी तुझ्यासमोरच आहे बाळा. मी तुझ्यासमोरच उभी आहे, अगदी तुझ्या समोर. आता मात्र तिची उमेद खचली आणि ती प्रकाशच्या बाहूमध्ये कोसळली. प्लीज वंदना, हळू रडबड, त्याला ऐकू जाईल ना. चल त्याच्याजवळ जाऊया आपण. हां. प्रकाशचाही आवाज अगदी जड झालेला होता. शब्दाच्या कवचात अश्रू बांधलेले होते. केवळ ते बाहेर पडत नव्हते, एवढंच. डॉक्टरांचा हाताश उसासा त्या रूममध्ये स्थिरावला होता. काही क्षण अपूर्वही या धक्क्याने निस्तब्ध झालेला होता. आई, बाबा, माझ्याजवळ या ना. दोघीही जवळ गेले. डॉक्टर बाजूला सरकले. आई, ए आई, केवढा अंधार आहे ग हा. मला काहीच दिसत नाही आहे. आई, मला या अंधाराची भीती वाटते ग. मला यातून बाहेर काढा ना. डॉक्टर, डॉक्टर, हा अंधार दूर करा ना. अपूर्व अगदी केविलवाणा होऊन रडत रडत बोलत होता. वंदनानं अपूर्वला छातीशी कवटाळलं. काहीही न बोलता ती रडत होती. त्याने आधारासाठी तिला घट्ट पकडलेलं होतं. आई, आई, मला तू सोडून जाऊ नकोस हं. नाही रे बेटा, नाही हं सोडणार तुला. खरंच आता त्याला कधीच एकटा सोडता येणार नव्हतं. सिस्टर, पेशंटला रूममध्ये घेऊन जा बरं. डॉक्टर, तिनं केविलवाणी हाक मारली. या माझ्याबरोबर. ते दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. थोडा वेळ केबिनमध्ये मूक शांतता पसरली होती. शांतता भंग करत डॉक्टर बोलले, तुम्हाला आधीच कल्पना दिली होती की डोळे बरे होऊ शकणार नाही आहेत. कॉर्निया अगदी कामातून गेलेला आहे. डॉक्टर, मग आता काय करायचं? तेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे. देअर इज होप. ऑपरेशनच्या वेळी आम्ही डोळा आतून पुन्हा तपासला आहे, तेव्हा फक्त कॉर्निया डॅमेज झालेला आहे. तरी रॅटिना शाबूत आहे.
पण त्याने काय होईल? पुन्हा आशेचा किरण दोघांच्या चेहऱ्यावर दिसला. या केसमध्ये कॉर्नियाप्लास्टी शक्य आहे. म्हणजे कॉर्नियाचं ट्रान्सप्लांटेशन करावं लागेल. नेत्रदान केलेल्या व्यक्तीचा कॉर्निया मिळवणं आणि तो बसवणं. रॅटिना अगदी चांगल्या अवस्थेत असल्यामुळेच या ऑपरेशनची आम्ही 100% तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. फक्त कॉर्निया मिळवणं हे मात्र फार अवघड काम आहे. आय बँकमधून कालच शेवटचा कॉर्निया आम्ही एका पेशंटला बसवला. त्यामुळे आता आपल्याला काही दिवस तरी थांबावं लागणार आहे. थांबूया ना डॉक्टर, पण माझ्या अपूर्वला बरं करा बरं का. एवढा तो हुशार मुलगा, त्याची केवढी स्वप्न होती. त्याला डॉक्टर व्हायचं होतं, चित्रकार व्हायचं होतं, पण आता तो काही करू शकणार नाही आहे. डॉक्टर, तासनतास तो आकाशातल्या रंगाच्या रंगपंचमीकडे पाहत राहायचा हो. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स. तो हुशार आहे. आमचा अनुभव असा आहे, असे पेशंट्स स्वतःला लवकर सावरून घेतात. फक्त तुमचा आधार हवा. हं, आधारच नाही तर प्रयत्न पण हवेत. त्याला ज्या ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता ना, त्यातल्या काही गोष्टी तरी त्याच्यापासून दूर होऊ देऊ नका. त्याला वाचायची आवड आहे का? हो तर खूप आहे. वाचनच नाही तर तो खूप सेन्सिटिव्ह पण आहे. त्याला सुगंधाचं अगदी वेड आहे, रंगांचं वेड आहे. अभ्यास आणि चित्रकला तर त्याला जीव की प्राण आहे. ठीक आहे, तर मग त्याला या गोष्टी वाचून दाखवा. त्याच्या रूममध्ये सुगंधी फुलं ठेवा. दृष्टी हरवली म्हणजे आपलं जीवनच सर्व हरवलं असं त्याला वाटायला लावू देऊ नका. मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःवर काबू ठेवा. मिसेस दुबे, तुमचं रडणं अगदी नॅचरल आहे, पण अपूर्वजवळ नाही बरं, मिस्टर दुबेंजवळ. असं म्हणत डॉक्टरांनी तिच्या पाठीवर थोपटलं. आणि ट्रान्सप्लांटेशनचं आपण शोधात राहूया. डॉक्टर, रोज एवढे मृत्यू होतात, त्यातली एकही व्यक्ती नेत्रदान करत नाही का हो? हां, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आपण मेल्यावर आपल्या शरीराचा कण जळून राख व्हायला हवा, अशा आपल्या समाजातल्या समजुती आहेत. त्याशिवाय मुक्ती मिळत नाही. अहो, सुशिक्षित लोकसुद्धा नेत्रदान करायला तयार होत नाहीत. या गोष्टीला आम्ही किती समजावून सांगतो, नेत्रदान करा, की तुमच्या या दानानं आंधळ्यांना तुम्ही डोळस करणार आहात. पण डॉक्टरांनी खांदे उडवले. डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे अपूर्वने हळूहळू स्वतःला सावरलं होतं. तो शांतपणे कॉटवर बसला होता, पडून राहिला होता. वंदना अपूर्वाला गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवत होती. अचानक अपूर्वनं तिला मध्येच अडवलं. आई, तुझ्याजवळ पेन आहे का गं? हो, का रे? बघू दे बरं मला. तिनं पर्समधून पेन काढलं आणि त्याच्या हातात कागद दिला. अपूर्वनं त्या कागदाला जणू हातांना आजमावून पाहिलं आणि मग तो लिहू लागला. बघ बरं आई. तिनं पाहिलं, त्यानं स्वतःचं नाव लिहिलं होतं, पण काही अक्षरं दूर तर काही अक्षरं एकमेकात मिसळली गेली होती. बरोबर लिहिलंय ना गं आई मी? हो रे राजा, अगदी बरोबर. आई, मी असाच पेपर लिहून शकेन ना. तू माझा अभ्यास करून घेशील ना? मी असंच छान लिहीन. ती त्या वेड्यावाकड्या अक्षरांकडे बघून अगदी सुंदर झाली होती. आई, मी कधीच बघू शकणार नाही का गं? अरे, बघू शकशील तू अपूर्व, पण कोणाचे तरी डोळे मिळाले तर. मग मी डॉक्टर होऊ शकेन का? शांत बसली. आई, हा अंधार इतका भयानक वाटतो ना.
सगळीकडे भोवताली आवाज ऐकू येतात, पण दिसत काही नाही. त्याचं हे बोलणं ऐकून वंदना मनातल्या मनात खचून चालली होती. आई गं, माझा डोळा पुसतेस का? तिनं पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून चिकट असं पाणी वाहत होतं. तिनं तो रुमालाने डोळा पुसून घेतला. आई, जे जन्मापासूनच आंधळे असतात ना, त्यांना काय वाटत असेल गं? मला तू कशी आहेस हे माहीत आहे. सगळ्या वस्तू, रंग मी पाहिले आहेत. मला लाल रंग म्हणताच मला त्या काळ्या कुट्ट्या अंधारात सुद्धा तो रंग आठवतो बरं का. पण जन्मापासूनच जे आंधळे असतात, ज्यांना दिसत नाही, त्यांना माणूससुद्धा कसा आहे माहीत नसेल ना. ब्रिलियंट चॅप. वंदनानं मागे वळून बघितलं. डॉक्टर आले होते. फार हुशार आहे हो तुमचा अपूर्व. त्यांच्या डोळ्यात खरोखरच कौतुक उमटलं होतं. त्याच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. वंदनाचे डोळे त्या कौतुकाने अगदी भरून आले, कारण शेवटी ते आईच होती ना. अपूर्व, आता तुझ्या आईला समजावून सांग बरं का, सारखी रडत असते बघ. कारण अंकल, ती माझ्यासाठी रडतेय. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तू कसा सावरलास तसं तिनं पण सावरायला हवं की नाही? हो, पण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. डॉक्टरांनी मूकपणे त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. रिअली ए ब्रेव्ह अँड इंटेलिजंट चाइल्ड. डॉक्टर, कॉर्नियाचं काय झालं? आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहेत. आई, डोळा पुस ना. अरे काय होतं आहे? डॉक्टर, त्याच्या डोळ्यातून चिकट पाणी येते. काय? डॉक्टर झटकन त्याच्याजवळ गेले. त्याचे डोळे तपासून नर्सला त्यांनी बोलावलं. सिस्टर, हे इंजेक्शन तयार करा आणि या गोळ्या इथं मिळाल्या नाही तर दुबेंकडून लगेच आणून घ्या. काय झालं डॉक्टर? काही खास नाही, पण औषध मागवून घ्या हां. अपूर्व, तू आता झोप बाळा, फार ताण घेऊ नको. तेवढ्यात प्रकाशही तिथे आला. बाबा, फुलं आणलीत ना तुम्ही निशिगंधाची? हो बेटा. अपूर्व, आता शांत झोपायचं हां. नर्सनं आणलेलं इंजेक्शन अपूर्वला देत डॉक्टर बोलले. मिस्टर दुबे, प्लीज कम विथ मी. थोड्या वेळाने डॉक्टरांकडे जाऊन आलेल्या प्रकाशला वंदनाने विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? अपूर्व झोपला? हो, पण डॉक्टर काय म्हणाले? बाहेर चल. तू शांत राहणार असशील तरच सांगतो. मलाही हे सहन करणं कठीण जाते ग. त्यातून तुला सांभाळणं त्यातून अवघड जातं. हे म्हणतायत ना, आय परफोरेशन व्हायच्या आत कॉर्निया काढायला हवा, नाहीतर डोळ्याचं कायमस्वरूपी खोलवर नुकसान होणार आहे. बाप रे, आता काय करायचं? मी तर नेत्रदाता शोधतो आहे. असह्य होत प्रकाश बोलला. वंदना, मी डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊन येतो हां. अपूर्वसाठी काही गोष्टींची पुस्तकेही आणा हां. पलंगावर पालथा पडून तासन तास वाचत बसणारा अपूर्व वंदनाच्या डोळ्यासमोर आला. अपूर्व, नीट बसून वाच. अरे, असं वाचल्याने डोळे खराब होतात. यापुढे त्याला कुणीतरी दुसऱ्याने पुस्तक वाचून दाखवावे लागणार होतं आणि वंदना बाकार सुन्न होऊन बसली होती. तेवढ्यात एका बेशुद्धावस्थेत असलेल्या पेशंटला स्ट्रेचरवरून आणलं. सलाईन लावलेला हात सांभाळत नर्सने वंदनाला विनंती केली, प्लीज मला रूमपर्यंत घेऊन चलता का? आज हाफ डे असल्यानं स्टाफ कमी आहे. माझा मुलगा झोपला आहे हो. रूम फार दूर नाही ना? नाही, तुमच्या बाजूचीच रूम आहे.
पेशंटला कॉटवर झोपवलं. काय झालं आहे? किडनी फेल झाली आहे. किडनीला इन्फेक्शन झालं आहे. मग बरोबर कोणी नातेवाईक नाहीत. बायकोनं रडून नुसता गोंधळ घातला आहे, म्हणून तिला घरी पाठवलं आहे. तरी कोणीतरी येईलच. रडून गोंधळ? हो, पेशंट सिरियस आहे ना. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी पेशंटला तपासलं. सिस्टर, काही प्रॉब्लेम वाटला तर लगेच बोलवा हां मला. आणि डॉक्टर निघून गेले. वंदनाने उसासा सोडला. वाचू शकणार नाहीत हे? नाही बाई, मोठ्या डॉक्टरने सुद्धा आशा सोडली आहे. मी जाते हं. अपूर्व उठला असेल. ती खोलीत आली. समोरच दृष्टीहीन होऊ पाहणारा अपूर्व आणि त्याचे ते काळेकुट्ट भविष्य. ओह, तिला काहीतरी सुचून ती ताडकन उभी राहिली. सिस्टर सिस्टर, काय? प्लीज 5 मिनटं थांबता का याच्याजवळ? काय झालं? का कुठं जायचं आहे तुम्हाला? हो, जायचं आहे. आय स्पेशालिस्ट डॉक्टर जयकर आहेत ना? हो आहेत. मी लगेच येते हं. प्लीज थांबा ना थोडा वेळ. ती डॉक्टर जयकरांच्या कन्सल्टिंग रूममध्ये गेली. डॉक्टर, काय झालं? आर यू ऑल राईट? तिला धपापताना पाहून त्यांनी विचारलं. डॉक्टर, 9 नंबरचा पेशंट सिरियस आहे ना? हो, पण ती डॉक्टर वझींची केस आहे. नाही डॉक्टर, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अपूर्वसाठी. डॉक्टरही विचारत पडले. चालेल, पण माझ्या माहितीनुसार ते लोक फार जुन्या मताचे आहेत. आमच्यापेक्षा तुम्हीच त्या संदर्भात कन्व्हिन्स करू शकाल आई म्हणून. आणि तेही त्या पेशंटला मीही विचारेन डॉक्टर वझेंच्या तर्फे. पुन्हा आशा निराशेची आंदोलने सुरू झाली होती. ती रूममध्ये आली. अपूर्व तर झोपलेला होता. ती बाजूच्या रूममध्ये डोकावून तिनं पाहिलं. ते शुद्धीवर येत होते. पुढे होत तिनं त्यांना विचारलं, कसं वाटतंय? काय होतंय तुम्हाला? किडनी इन्फेक्शन आहे आणि बरंच काहीसं होतंय. घरचे लोक जेवायला गेलेत, येतच असतील. तुमचं कोण आहे? पेशंटनी त्यांना विचारलं. माझा मुलगा. काय झालं? त्याला एक ॲक्सिडेंट झाला आहे. खूप लागले का हो? डोळे गेलेत. अरे रे, केवढा आहे हो? 12 वर्षांचा आहे. बोलता बोलता मध्येच त्यांचा चेहरा वेदनेनं पिळवटून निघाला होता. खूप त्रास होतोय का? अगदी मरणप्राय वेदना होत आहेत. लवकर मरणही येत नाही आहे. तेवढ्यात त्या गृहस्थाची बायको आणि मुलगा आले. मी जाते हं. वंदना रूममध्ये आली. कसं विचारू, कधी विचारू? विचारांची चक्र तिच्या डोक्यामध्ये फिरत होती. दुसरा दिवस उजाडलेला आहे. एक एक क्षण एक वर्षासारखा होता. वंदनासाठी आणि 9 नंबरच्या पेशंटसाठी सुटी. पाणी नर्सने पाणी दिलं. यांच्या मिसेस कुठे गेल्या आहेत? जेवायला गेल्या आहेत. तुम्हाला जेवायचं जायचं असेल तर अपूर्व झोपलाय, मी थांबते यांच्याजवळ. 15 मिनटं थांबाल? मी आत्ता जाऊन मेसमधून जेवून येते हां. नर्स लगेचच उठत म्हणाली. वंदना त्यांच्या कॉटवर बसली. कसं बोलावं तिला सुचत नव्हतं. बरं वाटतंय ना? हां, पेन किलर दिले तोपर्यंत बरं वाटतं. आता बरं वाटणं नाही हो. शेवटचा प्रवास चालू आहे माझा. तुमचा मुलगा कसा आहे? ही या करत ती बोलली. त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे आले होते. मी काय करू शकणार आहे? अहो, अपूर्वचा कॉर्निया खराब झाला आहे, पण आतला भाग चांगला आहे.
डॉक्टर म्हणतात त्या जागी दुसरा कॉर्निया बसवला तर एवढे बोलेपर्यंत वंदनाचा जीव अगदी गोळा झाला होता. तिच्या डोळ्यात अखेर पाणी आलं आणि ती त्यांच्या पायावर कोसळली. मी तुम्हाला भीक मागते, तुमचे डोळे माझ्या मुलाला द्या हो. त्याच्या आयुष्यातला अंधार दूर करा. आम्ही जन्मभर तुम्हाला विसरणार नाही. ते गृहस्थ अवाकच झाले. पण हे मनाला पटत नाही. शरीराचा प्रत्येक भाग कण अन कण अग्नीला अर्पित करायचा असतो आणि ते केलं नाही तर सगळं अपवित्र आहे असं आम्ही मानतो. पण तुमच्या शरीराचा एक लहानसा भाग मी तुम्हाला मागते, माझ्या मुलासाठी, माझ्या बाळासाठी. तुमच्या डोळ्यांनी माझा मुलगा जग पाहील. तुमच्या डोळ्यांनी अभ्यास करून तो डॉक्टर होईल. तुमच्या डोळ्यामुळे तो चित्र काढू शकेल. मला एवढं एकच दान द्या ना. ती रडता रडता बोलत होती. तिच्या गदगदणाऱ्या कायेकडे ते पाहत राहिले. त्यांच्या मनात हळूहळू वात्सल्य उन्मळून आलं आणि त्यांनी वंदनाच्या डोक्यावरून हात फिरवला. तो पॅड दे. तिनं ते पॅड दिलं आणि ते लिहू लागले. हां, घे, वाच. वाचता वाचता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. फार फार उपकार झाले हो तुमचे. उपकाराची भाषा नाही हं बोलायची. तुझ्या मुलाला भेटायचं आहे मला, आणतेस? हो, आत्ता आणते. हां, धावतच ती रूमकडे गेली. हां, हळू. हां अपूर्व, इथं दरवाजा आहे. त्याचं उंच कपाळ, सुंदर गोड चेहरा आणि भिरभिरणाऱ्या डोळ्यांकडे ते आजोबा बघतच राहिले. ये बेटा ये. अपूर्व बेटा, हे आजोबा आहेत बरं का. त्यांचे डोळे तुला मिळणार आहेत. कधी ग आई? ती एकदम गप्प बसली. परंतु आजोबांनीच मोकळेपणाने सांगितलं. ते हसले आणि म्हणाले, 2-3 दिवसातच तुला मिळतील. पुन्हा तू सर्व पाहू शकशील. आणि मग तुम्हाला काय? एक डोळा तुझा आणि एक डोळा माझा. मग मी पुन्हा वाचू शकेन? काय ग आई, मी वाचू शकेन ना? हो बेटा, तू पुन्हा शाळेत जाऊ शकशील, अभ्यास करू शकशील. तू आजोबांच्या जवळ बैस, मी डॉक्टरांना भेटून येते. हां. आणि ती तिथून उठली. डॉक्टर ते तयार आहेत नेत्रदानासाठी. तयार आहेत? अभिनंदन मिसेस दुबे, लकी आहात बरं. एवढ्या लवकर नेत्रदाता मिळाला तुम्हाला. मात्र 2 दिवस वाट पाहावी लागेल. डॉक्टर, हे ऑपरेशन यशस्वी होईल ना? 100% यशस्वी होईल. 8 दिवस तरी अपूर्वच्या डोळ्याला काहीही भीती नाही आहे. आपण नक्की वाट पाहूया. मी डॉक्टर वजींशी बोलतो. हां. ती पुन्हा 9 नंबरकडे निघाली. तिला बाहेरच अपूर्वच्या खळाळून हसण्याचा आवाज आला. आई, आजोबा किती गमतीशीर गोष्टी सांगतायत मला. बघ ना, आज मी इथंच थांबतो ग. नको रे बेटा, त्यांना त्रास होईल. आराम करू दे ना. राहू दे, उलट त्रास विसरला तर माझा. नाहीतर काय फरक पडणार आहे? 2-3 दिवसांचा त्रास. आयुष्यातले काही दिवस याच्या संगतीत आनंदाने घालवेन मी. आजोबा, मग तुम्ही हॉस्पिटलमधून जाणार आहात का? हो बेटा, पण त्याआधी मला खूप गोष्टी सांगायच्या. हं. आता वंदना आणि प्रकाश दोघांनाही खूप हुरूप आला होता. अपूर्व आजोबांशी गप्पा मारायचा. त्या दोघांची आता चांगली गट्टी जमली होती. डॉक्टर अपूर्वला तपासत होते. इन्फेक्शन कमी झालं आहे बरं. डॉक्टर, 9 नंबरबद्दल काय म्हणाले डॉक्टर वझे? तब्येत घसरणीला लागली आहे.
कांट से, मे बी 2 or 3 days. त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं डॉक्टरांनी, ते गेले की लगेचच डोळे काढायचे. दुसरा पेशंटसुद्धा तयार आहे दुसऱ्या डोळ्यासाठी. डॉक्टर, आई आई डॉक्टर काय म्हणाले आजोबांबद्दल? काही नाही बेटा. नाही, मला सगळं सगळं समजलं आहे बरं. आजोबा जाणार म्हणजे देवाकडे ना, आणि मला मग डोळा मिळणार. आता अपूर्वला रडू फुटलं होतं. नर्स अपूर्वच्या केस पेपरवर काहीतरी लिहित होती. वंदनाला कसं विचारावं असं कळत नव्हतं. पण अखेर मनाचा हिय्या करून तिने विचारलंच, नर्स, 9 नंबरचा पेशंट कसा आहे? हो, आज त्यांना जरा आराम वाटतोय बरं. तिनं एकदम विचारलं, काय? त्यांना आराम वाटतोय? आपली व्यग्रता ती लपवू शकली नाही. होय, जीव घसरणीला लागलाय, पण कुठला तरी एक कच्चा धागा त्यांना तगवून ठेवतोय. वंदनाच्या डोळ्यापुढे मात्र डॉक्टरांनी दिलेले 8 दिवसांची मुदत दिसत होती. प्रकाशला झोप लागली होती. वंदना मात्र टक्क जागी होती. अपूर्वचं भविष्य तिला सतावत होतं. अगतिक झाली होती ती. तेवढ्यात तिला बाहेर गडबड ऐकू आली. तिनं डोकावून पाहिलं. 9 नंबरमध्ये खूपच गडबड चालली होती. डॉक्टर नर्सेसची धावपळ चालू होती. वंदनाच्या मनाला पालवी फुटली. न राहून तिनं प्रकाशला जागं केलं. प्रकाश उठा ना. काय झालं वंदना? बघा ना जरा, आजोबा बहुतेक सिरियस झालेत. तुम्ही जा ना बघायला. प्रकाश उठून बसला आणि रागानं तिला म्हणाला, वंदना, प्लीज डोंट गेट एक्सायटेड. पण तुम्ही जाऊन या ना. काय? हेच की, आजोबा गेले की जिवंत आहे हे बघायला. वेडी आहेस का? मी नाही जाणार. वंदनाला राहावे ना. काय झालं? तिने नर्सला विचारलं. पेशंट सिरियस आहे. तुमच्या शेजारचा पेशंट सिरियस आहे. परमेश्वरा, माझ्या अपूर्वला लवकर डोळा मिळव. लवकर ने त्यांना. तिच्या मनानं आकांत मांडला होता. काही वेळातच पुन्हा सगळं शांत झालं होतं. गडबड थांबली होती. जवळच नर्स बसली होती सलाईन लावून. कसे आहेत? आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवत तिनं विचारलं. आता ठीक आहेत. थोडा वेळ मात्र खूप घाबरून सोडलं बरं. तिला पुढं काही विचारावंसंच वाटलं नाही. नकळत तिनं एक जळजळीत कटाक्ष त्या कृश पेशंटवर टाकला आणि जड पावलानं परत रूममध्ये आली. तिला रडायला आलं. दुसऱ्या दिवशी अपूर्व म्हणतोय, आई चल ना आजोबाकडे. चल. अगदी निरुत्साहाने तिनं त्यांच्याकडे त्याला नेलं. ये बेटा. आजोबा, तुम्हाला बरं वाटत नव्हतं काल? हो रे बेटा, पण आता ठीक आहे. मग आज मीच तुम्हाला गोष्ट सांगतो. हं, सांग. हं. अपूर्व कुठलीशी गोष्ट सांगू लागला. आता वंदनाला तिथं बसवेना. मनात विचार आला, आता मुदतीतले 4 दिवस तर निघून गेले आहेत आणि 4च दिवस शिल्लक राहिले आहेत. माझ्या अपूर्वचं काय होईल? ती विचारात गढून गेली होती. भानावर येत पुन्हा ती रूममध्ये आली. पाहते तो काय, अपूर्व पलंगावर बसून हात जोडून प्रार्थना करत होता. अपूर्व, अरे काय करतोयस काय तू? आई, देवाजवळ प्रार्थना करतोय. कसली? आजोबांना लवकर बरं वाटावं म्हणून. अपूर्व,
कुणीतरी खाडकन थोबाडीत मारली असं तिला भासलं. अपूर्व, अरे त्यांचे डोळे तुला मिळणार आहेत. हो आई, पण त्यासाठी आजोबा मरायला नको आहेत मला. त्यापेक्षा मी आंधळा राहिलो ना तरी मला चालणार आहे. अपूर्व, अरे तुला डॉक्टर व्हायचं आहे ना, चित्र काढायची आहेत ना. पण हे सर्व आजोबा मेले तरच ना. मला नाही व्हायचं डॉक्टर, मला आजोबा हवे आहेत. तिच्या मनाची उलथापालथ झाली. माती पांघरून बसलेल्या किड्याला आकाशाचं दर्शन व्हावं तद्वतच काहीसं झालं. कितीतरी वेळ ती मूकच राहिली आणि तिच्या तोंडून शब्द आले, प्रकाश, डॉक्टरकडे चला. काय वेळी आहेस का आत्ता ह्यावेळी? हो आत्ताच, ती अत्यंत ठामपणाने बोलत होती. मिसेस दुबे, डॉक्टरकडे हे आलेले आहेत बरं. मिसेस दुबे, हा निर्णय तुम्ही का घेतला? मुलाची आई म्हणून. पण 9 नंबर. प्लीज डॉक्टर, मला आता वाट पाहायला लावू नका. काय बोलतेस? प्रकाशला तिच्या या तडकाफडकी निर्णय घेण्याचं कारणच कळलं नव्हतं आणि हे सगळं होतानाचा तिचा दृढनिश्चयी चेहरा त्याला आश्चर्यच वाटलं. मनावर फार मोठं ओझं होतं. प्रकाश, आता कसं हलकं हलकं वाटतंय. वंदना बोलत होती. स्वच्छ वाटतंय. कसा झोपलाय पहा आपला अपूर्व. आता काही दिवसांनी त्याला दिसू लागेल. मिसेस दुबे, तुम्हाला 9 नंबरचा पेशंट भेटायला येतोय असं म्हणत नर्सने त्यांना रूममध्ये आणले. वंदना कॉटवर उठून बसली आहे. त्यांना पेशंटला 2-3 धरून आणलेलं आहे, खोलीत आणले. मरणोन्मुख असलेले आजोबा लटपटत उभे होते. आजोबा, तुम्ही का आलात? मला बोलायचं ना. त्यांना आधी कॉटवर झोपवा बरं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. बांध फुटावा असं ते बोलत होते. का अव्हेरलंस मला? का माझं अव्हेरलंस तू हे दान? अगं ते दान नव्हतंच मुळी. या गोड पोराला गोळ्या चॉकलेट द्यावं तेवढ्या सहजतेने मी हे दान देणार होतो. तुमचे डोळे तुम्ही दान करणारच आहात बरं का आजोबा. पण तू का अव्हेरलंस? तेही स्वतःचा डोळा देऊन. मी 2-3 दिवसात. नाही, असं बोलू नका बोलू असं. खरं सांगू आजोबा, मीच खरी आंधळी झाली होते. अपूर्वच्या मायेनं मला आंधळं केलं होतं. केवळ आंधळच नाही, क्रूर पण केलं होतं. तुम्ही नेत्रदान करण्याचं कबूल केल्यानंतर मी सतत तुमच्या मृत्यूची वाट बघत होते. तुमचा डोळा मिळावा म्हणून तुमच्या रूममध्ये काही गडबड झाली किंवा तुम्ही सिरियस झालात की मी येऊन डोकावून पाहत होते. तुमच्या खोलीतून येणाऱ्या आक्रोशाची मी वाट बघत होते. हे क्रौर्य मला त्यावेळी जाणवलं नाही, पण माझं हे क्रौर्य, हे आंधळेपण, डोळ्याने आंधळा असून परंतु मनाचे डोळे उघडे असलेल्या माझ्या इवल्याशा मुलानं लक्षात आणून दिलं. तुमच्या मृत्यूनंतर त्याला डोळे मिळणार हे माहीत असूनसुद्धा तुम्ही बरे व्हावा म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करत होता, विनवत होता. तेव्हा मला कळालं की मी किती क्रूर आहे. मी स्वतःच्याच नजरेतून उतरले होते हो. त्यामुळे मला अपूर्व पुढे जावंसं सुद्धा वाटत नव्हतं. त्याच्या आई या हाकेनं मला कधीच शरमायचं नव्हतं. त्याची किंमत मी आज मोजली आहे. काही गमावून मी
खूप काही मिळवलं आहे. मी खूप काही मिळवलं आहे. मुलाला दृष्टी देणाऱ्या व्यक्तीच्या मरणाची इच्छा करण्याचे पातक मला करायचं नव्हतं. म्हणून मी या अग्निदिव्याला सामोरी गेले. सर्व कबुली जबाब झाला होता. वंदनाचं कन्फेशन झालं होतं. वातावरण शांत शांत आणि निशब्द झालं होतं.